नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चक्रीवादळाला कोणत्या देशाने नाव दिले हे ट्रिक्सच्या स्वरूपात या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर पहिलं चक्रीवादळ आहे मोचा आणि या चक्रीवादळाला नाव दिले आहे एमन या देशाने। आता बघूया ट्रिक्सच्या स्वरूपात कसं लक्षात ठेवायचं। हे बघा, एमन म्हणजेच यमराज। यमराज आला आणि त्याचा पाय मोचकला म्हणजेच मोचा। सो मोचा हे नाव दिलं एमन या देशाने। आता दुसरं चक्रीवादळ आहे बिपरजॉय। या चक्रीवादळाला नाव दिलेले आहे बांगलादेश या देशाने। तर हे कसं लक्षात ठेवायचं? बी फॉर बांगलादेश, बी फॉर बिपरजॉय। जर आपल्याला ट्रिक्स करताना जर चक्रीवादळ आणि देश यामध्ये जर काही नावात साम्य आढळलं तर तीच आपण ट्रिक म्हणून लावून टाकायची। तर बी फॉर बांगलादेश आणि बी फॉर बिपरजॉय। तर बांगलादेश या देशाने बिपरजॉय हे चक्रीवादळाला नाव दिलेले आहे। तिसरा आहे तेज। तेज या चक्रीवादळाला भारत या देशाने नाव दिलेले आहे। बघा, सगळ्यात तेजस्वी लोक कोणते राहतात? भारताचे। तर यावरून आपण ते लक्षात ठेवू शकतो। पुढचं चक्रीवादळ आहे हॅमून। या चक्रीवादळाला नाव दिलेलं आहे इराण या देशाने। तर इथे ट्रिक कशी लावायची बघा। हॅमून म्हणजे आपण हनुमानजी असं पकडूया आणि इराणला आपण शेवटचे 2 अक्षर रान। ठीक आहे। हनुमानजीने पर्वत उचललं होतं। पर्वत म्हणजे काय? रान, जंगल, डोंगर। तर ही ट्रिक इथं लागते, हॅमून आणि इराण। चौथा आहे मिथिली। बघा, हे चक्रीवादळ आहे मिथिली। त्याला नाव दिलेलं आहे मालदीव या देशाने। तर मिथिली आणि मालदीव यामध्ये खूप साम्य आहे। मालदीव या 3 शब्दांचं साम्य आहे यामध्ये। तर आपण हे याच्याहून लक्षात ठेवू शकतो। चौथा आहे मिचॉंग। चॉंग म्हणजे चेंगारेंगी झाली, खूप मार पडला बा। ठीक आहे। तर मिचॉंग हे नाव कोणी दिलं? म्यानमार। बघा, शेवटी याच्यात मार आहे आणि चोंग, चेंगारेंगी झाली, खूप मार पडला। यावरून आपण हे लक्षात ठेवू शकतो। चौथा आहे रेमल। ठीक आहे। हे रेमल नाव दिलेलं आहे चक्रीवादळाचं ओमान या देशाने। बघा, रेमलला आपण रेमळ वाचायचं। ठीक आहे। म्हणजेच शेवटी येतं मळ आणि मळ सगळ्यात जास्त आपल्या कुठे असतो? मानेला असतो। ठीक आहे। तर यावरून आपण हे लक्षात ठेवू शकतो। थँक्यू।